नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण रवा किंवा तांदूळ न वापरता घरच्या घरी मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा मसाला डोसा बनवतोय। इनो, सोडा, दही असं काहीच न वापरता इन्स्टंट मसाला डोसा इथे तयार होईल आणि चवीला हा डोसा अगदी मस्त लागतो। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली। या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात। या मी एका बाउलमध्ये काढून घेते। डाळी बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात। तर इथे मी डाळी धुवून घेतल्यात आणि यामध्ये पुन्हा पाणी घातलंय। आता ह्या आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तासासाठी भिजत घालायच्यात। सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत घातले आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल। तर इथे पहा 3 तासानंतर डाळी छान भिजल्या गेल्यात। आता ह्या वाटून घ्यायच्यात। इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये डाळी काढून घेऊया। मुगाच्या डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि उडदाच्या डाळीतलं पाणी आहे ते वाटताना वापरायचं आहे। 2 चमचे इथे मी मुगाची डाळ घेतली आणि 2 चमचे उडदाची डाळ घेतली आणि उडदाच्या डाळीतलं 2 चमचे पाणी यामध्ये घालते। याबरोबरच इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घातलं। हे वाटून घेऊया आणि याबरोबर उरलेल्या डाळीसुद्धा इथे मी अगदी बारीक अशा इथे वाटून घेतल्यात, पाहू शकता। हे आता घट्ट आहे, तर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते इथे मी काढून घेतलं। मिक्स करूया। अजूनही हे घट्ट वाटतंय, तर इथे मी आणखी पाणी घालून हे असं नेहमीच्या डोस्याच्या पिठाप्रमाणे करून घेते। यामध्ये आपण इनो, सोडा वापरणार नाही आहेत, त्यामुळे हे छान हलकं होण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी हे छान असं फेटून घेते आणि तुम्हाला पाहतानाच कळत असेल यामध्ये हवा भरत चालले पिठामध्ये आणि अगदी हलकं पीठ होतंय। अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे, कारण यामध्ये आपण इनो, सोडा अजिबात वापरत नाही आहोत, तरी अगदी जाळीदार असा डोसा हा तयार होतो। हे पीठ आता तयार आहे, याचे लगेच आपण इथे डोसे बनवू शकतो। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलंय, मीठ मिक्स करून घेऊया। डोसे बनवण्याआधी मी इथे मसाला डोसाचा मसाला तयार करून घेते। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। याबरोबरच इथे अर्धा चमचा जिरं घातलंय, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली। यानंतर भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घातली, किसलेलं आलं घातलंय। आलं आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहे। यामध्ये आता पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून यामध्ये घातलाय। चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। इथे आता मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते घालायचे आहेत। हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे। तर इथे भाजी मी इथे परतून घेतली आहे। आता ही भाजी थोडीशी सैलसर असते, कारण ही आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे, म्हणून यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलंय आणि सगळं मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा। तर ही आपली सैलसर अशी मसाला डोस्याची भाजी किंवा मसाला तयार झाला आहे। यावरती भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे
पुन्हा एकदा मिक्स करूया. तर हा आपला मसाला डोस्याचा मसाला किंवा भाजी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं त्यापासून आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी तवा छान कडकडीत असा गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि तव्याचा वरचा भाग थंड करण्यासाठी पाणी शिंपडलं. आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. वरून ड्राय झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर असा तवा फिरवून सगळीकडून डोसा एकसारखा भाजून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येईल. तर इथे पहा डोस्याचा ब्राऊन रंग दिसायला लागला आहे. कुरकुरीत होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. इथे डोसा आपण काढून घेऊया. तर अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत डोसा आपला तयार होतो आणि हा थंड झाल्यानंतर सुद्धा असाच राहतो. तर इथे मी पहा डोसा तयार करून घेतला आहे. तर इनो, सोडा, दही असं काहीच न वापरता अगदी मस्त असा डोसा इथे तयार झाला आहे. घरी असलेल्या उडदाची डाळ आणि मुगाची डाळ अशा डाळी वापरून हा आपण तयार केला. तर एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.